नेपाळमध्ये भीषण महापूर आलाय। तिबेटच्या बाजूकडून अत्यंत वेगाने आलेल्या या महापुराने नदीकाठचे अनेक जण वाहून गेलेत। कित्येक घरं, इमारती पत्त्यांच्या बंगल्यासारख्या उद्ध्वस्त झाल्यात। या अचानक आलेल्या पुरामुळे स्थानिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी किंवा सावरण्यासाठी कोणतीही संधी मिळाली नाही। या घटनेमध्ये अनेक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून शेकडो लोक बेपत्ता आहेत। आता या महापुरामागील कारणांवरून नवा वाद सुरू झालाय। नेपाळकडून चीनवर शंका घेतली जाते। खरंच नेपाळच्या महापुरामागे चीनचं कुटील कारस्थान आहे का? यावरच बोलूयात आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी श्रुती पाटील आणि तुम्ही पाहतायत लगावबत। चीनवर शंका घेण्याची परिस्थिती का निर्माण झाली? तर नेपाळचा मुख्य आरोप आहे की चीनने नेपाळला वेळेवर पूर्वसूचना दिली नाही। प्राथमिक अंदाजानुसार तिबेट नेपाळ सीमेजवळ हिमनदीचा भाग किंवा बर्फ खडक कोसळल्याने नदीला तात्पुरता अडथळा निर्माण झाला आणि नंतर अचानक मोठा पूर आला। सुरुवातीला भूकंप झाल्याचं सांगितलं जात होतं, पण नंतर असं स्पष्ट झालं की तो भूकंप नव्हता तर ग्लेशियर कोसळण्यामुळे निर्माण झालेली भूकंपीय लाट होती। आधुनिक उपग्रह यंत्रणा आणि हायटेक सेन्सर्स असूनही चीनने तिबेटमधून वाहणाऱ्या या महापुराची वेळेवर पूर्वसूचना नेपाळ सरकारला दिली नाही। त्यामुळे नेपाळच्या निष्पाप जनतेला जीव गमवावा लागला, असा सूर नेपाळमध्ये उमटत आहे। नेपाळचे वरिष्ठ परराष्ट्र व्यवहार पत्रकार परशुराम काफले यांच्यासह अनेक विश्लेषकांनी चीनच्या या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली आहे। नेपाळने नेहमीच आपल्या शेजारच्या देशांच्या सुरक्षा आणि तंत्रज्ञानावर विश्वास ठेवलाय, परंतु उत्तर शेजाऱ्याने वेळेवर हाय अलर्ट न दिल्याने नेपाळच्या निष्पाप जनतेला आपला जीव गमवावा लागला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे। चीनने मात्र या आरोपाला फेक न्यूज म्हटलं आहे। चीनी दूतावासाने सांगितलंय की ही घटना दोन्ही बाजूंना नुकसानकारक होती आणि मदत कार्य हे सुरू आहे। आता हे चीनचा निष्काळजीपणा आहे की ठरवून केलेलं कटकारस्थान आहे, यावर अजून चर्चा होईलच। पण चीनने ठरवून केलेली चूक म्हणजे चीन तिबेटमध्ये करत असलेलं प्रचंड मोठं बांधकाम आणि पर्यावरणीय हस्तक्षेप। नेपाळमधील काही पत्रकारांच्या गटाने रसुआ जिल्ह्यातील दुर्घटनेचा संबंध तिबेट सीमेवरील चीनच्या मोठ्या प्रमाणावरील बांधकामाशी जोडला आहे। त्यांच्या मते हिमालयासारख्या अतिसंवेदनशील भागामध्ये पर्यावरण खराब होत आहे। अतिक्रमण करून डोंगरं कापली जात आहेत, नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहामध्ये बदल केला जातोय। या सगळ्यामुळे भूस्खलन होत आहे आणि अचानक येणाऱ्या पुरांचा धोका खूप वाढला आहे। तिबेटमधील रसुआ सीमेच्या जवळील केरुंग परिसरात दोन नद्यांच्या संगमाजवळ चीन बांधकाम करत आहे। या बांधकामामुळे पाण्याचा प्रवाह नेपाळच्या दिशेने वेगाने येतोय, त्यामुळे अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास त्याची तीव्रता वाढू शकते, असा दावा करण्यात आला आहे। तसंच चीन नेपाळ सीमेवरील उंच आणि हिमनदी असलेल्या भागामध्ये होणारी बांधकामं हिमालयन पर्यावरणावर वाईट परिणाम करत आहेत। चीन तिबेट सीमेवर मोठ्या प्रमाणात बांधकाम करून निसर्गात हस्तक्षेप करत आहे। त्याचाच परिणाम म्हणजे नेपाळमध्ये अचानक आलेला हा महापूर। या पार्श्वभूमीवर नेपाळ सरकारने चीनसमोर पर्यावरण आणि सीमावर्ती भागातील आपत्तीच्या धोक्याचा मुद्दा ठामपणे मांडावा, अशी मागणी नेपाळमधून होतीये। पण तज्ज्ञांचा वेगळाच दावा आहे। चीनच्या बांधकामांचा या पुराशी थेट संबंध असल्याचा दावा सर्व तज्ज्ञ मान्य करत नाहीत। ऑस्ट्रेलियन पॉलिसी इन्स्टिट्यूटचे विश्लेषक नाथन रुजर यांनी सॅटेलाइट इमेजेसच्या आधारे ॲनालाइज केलं की नेपाळच्या दुर्घटनेनंतरच्या सॅटेलाइट इमेजेसवरून भूस्खलनाची सुरुवात नेपाळच्या हद्दीतील लांगटांग रिलुंगच्या उतारावरून झाल्याचं दिसतंय। त्यामुळे या दुर्घटनेचा थेट संबंध तिबेटमधील चीनच्या बांधकामाशी जोडणं हे योग्य ठरणार नाही, असं त्यांचं मत आहे। आणि या दुर्घटनेमध्ये चीनचंही नुकसान झालेलं आहे। या पुराचा फटका नेपाळ आणि चीनला जोडणाऱ्या दळणवळण यंत्रणेला बसलाय। नेपाळ आणि चीनच्या सीमेला जोडणारा ऐतिहासिक मितेरी पूल देखील या पुराच्या तीव्र प्रवाहामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे। रसुवागढी सीमा शुल्क कार्यालय आणि टिमुरे परिसरामध्ये उभे असलेले चीनी मालाने भरलेले अनेक कंटेनर आणि वाहने वाहून गेल्यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार हा पूर्णपणे ठप्प झालाय। चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या घटनेनंतर शोध आणि मदत कार्य जलद करण्याचे निर्देश दिले असले तरी चीनकडून संभाव्य आपत्तीची पूर्वसूचना देण्यात आली नव्हती। चीनने अर्ली वॉर्निंग का दिली नाही, असा संतप्त सवाल केला जातोय। त्यामुळे नेपाळच्या जनतेमध्ये निर्माण झालेला अविश्वास आणि संताप साहजिकही शांत होणारा नाहीये। हा महापूर केवळ एका नैसर्गिक आपत्तीपुरता मर्यादित नाहीये, तर नेपाळ चीन संबंधांवर परिणाम करणारा ठरतोय। पण हेही तितकंच खरं आहे की नेपाळमधील पुरासाठी चीनला थेट जबाबदार ठरवणारे आरोप अजून तरी निश्चितपणे सिद्ध झालेले नाहीत।
अंतिम चित्र तपासानंतर आणि सॅटेलाइट विश्लेषणानंतरच स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं? हा केवळ नैसर्गिक प्रकोप होता की त्यामागे काही वेगळी कारणं असतील? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगाव बत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.